जबाबामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अडचणी वाढल्यात। संघाच्या नेत्यांचे बॉम्बस्फोटांशी संबंध आहेत हेच या कबुली जबाबामुळे आता स्पष्ट होऊ लागलंय। आपल्या कबुली जबाबामुळे स्वामी अस्मानंद यांनी आणखी काही हिंदुत्ववादी नेत्यांच्या दहशतवादी संबंधांवर प्रकाश टाकलाय। ते आहेत हत्या झालेले संघातले बडतर्फ प्रचारक सुनील जोशी, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी जेलमध्ये असलेली साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार। इंद्रेश यांचं नाव अजमेर बॉम्बस्फोट प्रकरणी राजस्थान एटीएसनं चार्जशीटमध्ये नोंदवलंय। पण असीमानंदचा कबुली जबाब या दोघांना जास्त अडचणीत आणणार आहे। त्यानं म्हटलंय 2005 मध्ये संघाच्या एका कार्यक्रमानंतर इंद्रेश शबरी धाममध्ये आले। त्यांच्यासोबत संघाचे अनेक बडे नेते होते। सुनील जोशी सुद्धा त्या ठिकाणी होते। इंद्रेशजींनी आमच्या सर्वांची भेट घेतली। त्यांनी आम्हाला म्हटलं की बॉम्ब बनवणं हे काही माझं काम नाही, आदिवासींमध्ये काम करण्याची सूचना मला करण्यात आली आहे। सुनील जोशी यांना बॉम्ब बनवण्याचं काम देण्यात आलंय। सुनील जोशींना सर्व ती मदत पुरवण्यात येईल। मला हे सुद्धा समजलं की सुनील जोशी आणि भरतभाईंनी इंद्रेशजींची नागपूरमध्ये भेट घेतली होती। इंद्रेशजींनी सुनील जोशींना भरतभाईंच्या समक्ष 50,000 रुपये दिले। इंद्रेशजी ISIचे एजंट आहेत असं कर्नल पुरोहित यांनी एकदा मला सांगितलं होतं आणि हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला होता। पण त्यांनी मला कधीच हे पुरावे दाखवले नाहीत। मैं इस दुष्प्रचार की घोर निंदा ही नहीं करता हूं, बल्कि ये कहता हूं ये असत्य पर आधारित एक गहरा राजनीतिक षड्यंत्र है। पण गेल्या डिसेंबरमध्ये इंद्रेशजींना सीबीआयने चौकशीसाठी बोलावलं होतं। त्यावेळी त्यांनी आपल्यावरच्या सर्व आरोपांचा इन्कार केला होता। मध्य प्रदेशातल्या देवासमध्ये डिसेंबर 2007 मध्ये सुनील जोशी यांची भर दिवसा हत्या झाली होती। त्यांच्याबद्दल असीमानंदनी म्हटलंय, सुनील जोशींनी मला सांगितलं की अजमेर मधले बॉम्बस्फोट त्यांच्याच माणसांनी केले। या कामासाठी इंद्रेशजींनी त्यांना मुस्लिम लोक दिले होते। मला शंका आली। मी त्यांना म्हटलं, जर इंद्रेशजींनी तुम्हाला माणसं दिली होती तर मग जेव्हा कधी तुम्ही सापडाल तेव्हा त्यांचं नावही घ्या। मी त्यांना हे सुद्धा सांगितलं की इंद्रेशजींकडून त्यांना धोका आहे। सुनील जोशी यांच्या हत्या प्रकरणाचा गुंता डिसेंबर मध्येच मध्य प्रदेश पोलिसांनी सोडवला। सुरुवातीला त्यांनी या प्रकरणाचा तपास बंद केला होता, पण नंतर मोठ्या दबावामुळे ती फाईल त्यांनी पुन्हा उघडली। जोशींची हत्या वैयक्तिक संघर्षातून झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय, पण असीमानंदच्या कबुली जबाबातून आता पोलिसांच्या दाव्यातला फोलपणा लक्षात येतोय। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। RSS कसा अडचणीत आलाय, RSSच्या समस्या कशा वाढल्यात हे आपण बघितलं। आता आपल्यासोबत मिलिंद जोशीराव आहेत, प्रवक्ते अभिनव भारत संघटनेचे। मिलिंद जोशीराव, तुम्ही सुरुवातीला म्हणालात RSSचा आणि तुमच्या संघटनेचा कुठेही संबंध नाही, पण आत्ताच्या या रिपोर्टमध्ये जे बघितलं, असीमानंदांनी जी कबुली दिली आहे त्यात ते थेट म्हणतात की कर्नल पुरोहित आणि इंद्रेश कुमार जे संघाचे प्रचारक मानले जातात, मोठे प्रचारक, त्यांचे संबंध होते। एकमेकांशी या दोघांचे कसे बोलणं झालं स्फोटासंदर्भात, आता तरी तुम्हाला हे मान्य असेल की नाही? मान्य करायचा प्रश्न उद्भवत नाही, कारण याच्या आधी मी जसं आधी म्हटलं की खोटी केस लादून खोटी स्टेटमेंट्स घेण्यात ही लोक पटाईत आहेत। स्वतःचे स्कॅम लपवण्यासाठी वाटेल त्या केसेस उभ्या करून हिंदू दहशतवादाचं लेबल लावून राजकारण करायचं। दुसरी गोष्ट अशी की लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचे संबंध ह्या सगळ्यांशी होते की नव्हते हा प्रश्न ह्यावरनं बाहेर काढता येतो की त्यावेळेला जेव्हा मालेगावचा इश्यू जेव्हा चालू होता तेव्हा मीडियामध्ये असं पसरवण्यात आलं होतं की लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी यांच्यात 400 मिनिटाची टेलिफोनिक कन्व्हर्सेशन ATS कडे आहेत किंवा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीकडे आहेत। पण ही खोटी बातमी त्यांनी मीडियामध्ये पसरवलेली होती। अशा प्रकारची कुठचीही कन्व्हर्सेशन दोघांमध्ये झालेली नव्हती। त्यामुळे ह्या वेळेला सुद्धा जर का असीमानंदांचं असं म्हणणं असेल की ते भेटले होते पुरोहितांना, तर त्यावर मुळात पडताळून पाहिलं पाहिजे की हे स्टेटमेंट खरं आहे की खोटं आहे, दबावाखाली दिलेलं आहे की रीतसर पद्धतीने घेतलेलं आहे। पण जोशीराव, मध्यंतरी जो ATSने रिपोर्ट सादर केला नाशिकच्या कोर्टामध्ये, त्यात स्पष्टपणे त्यांनी म्हटलं होतं की साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांनी संघाच्या काही बड्या नेत्यांना मारण्याचा कट टाकला होता। आता पण कुठे प्रश्न कसं कॉन्ट्राडिक्टरी आहे की एकीकडे तुम्ही म्हणता की आमचे आणि संघाचे जवळचे संबंध आहे, एकीकडे म्हणता की अभिनव भारतची माणसं संघाच्या लोकांना मारायला उठलेली होती, एकीकडे म्हणता की इंद्रेश कुमार वगैरे हे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोक आहेत, एकीकडे म्हणता की ते ISIचे एजंट आहेत। नक्की काँग्रेसनी ठरवावं की नक्की त्यांना म्हणायचं काय आहे? सरकारने ठरवायला हवं की त्यांना म्हणायचं काय आहे? भूमिका, सरकारची भूमिका सांगा। सरकारने काय आतापर्यंत भूमिका घेतली? भूमिका नाही याच्यात।
याच्यात सेक्युलर माणसाला काय वाटतं हे बोलायला. हे सरकारची भूमिका येते आहोत. नाही, सरकारची भूमिका येते ना, सरकार आणतच ना समोर. एटीएसनी एवढं बोलून फक्त एटीएसनी हे पण हा पण मी अभिमानाने सांगू शकतो, मोहन भागवतांना टार्गेट केलं होतं आणि मोहन भागवतांची हत्या करण्याचा प्लॅन होता हे मीच बोललो होतो, हे इतर कोणी बोललं नव्हतं. मी अजूनही सांगतो की RSSचा एक प्रमुख माणूस स्वतः मोहन भागवत आणि करकरेंची दादर येथे 2दा बैठक झाली. मोहन भागवतांनी त्यांना सांगितलं की हा तपास थोडासा सांभाळून करा. मोहन भागवतांनी त्यांचे नागपूरच्या कारणाने संबंध होते आणि दुसऱ्या वेळेस करकरेंनी त्यांच्या हातात फाईल दिली ज्यामध्ये त्यांच्याच हत्येचं प्रयोजन हे करण्यात आलं होतं. तेव्हा ATS काही बोलला नाही, पण ATSनी परवा कोर्टातच दाखल केलं की त्याचं मी दुसरं सांगतो. हे जे तुमच्या समोर येतं ना ISI बरोबर यांचे संबंध आहेत, ह्या ज्या हत्या घडवून आणायच्या होत्या, हे ज्या त्यांना काही करायचं होतं हे त्यांनी समझोतासारखं ISI हँडलर्सच्या मार्फतच केलं असतं आणि त्यानंतर ह्या देशामध्ये भूतो ना भविष्यते असा सिव्हिल वॉर झाला असता, अराजक निर्माण झाली असती. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी फॅसिस्टच्या विचारांच्या लोकांना आई बहीण भाऊ बाप कोणाशीही घेणं देणं नसतं. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ते कोणाचाही जीव घ्यायला तयार होतात आणि त्याच्यातनच RSS विरुद्ध कट करताना जे सॉफ्ट म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं त्यांच्या कन्व्हर्सेशन मध्ये, मी सांगतोय की आता हे बिनकामाचे धोंडे आहेत, हे हिंदू राष्ट्रांचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाहीत, ह्यांना ह्या सिनॅरिओ मधनं गायब करा म्हणजे तो मुद्दा चर्चेचा वेगळा आहे. पण ज्यावेळेस तुम्ही सभागृहात स्वतः आरोप केले, स्वतः तुमच्या पक्षप्रमुखांनी एका मेळाव्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा उपस्थित केला होता, हे असताना देखील गेले कित्येक वर्षाची महाराष्ट्रातल्या सत्तेत गृह खातं तुमच्याच पक्षाकडे, तपास कुठेही वेगाने पुढे जाताना दिसला नाही, केवळ ATSचा परवाचा मुद्दा बघा. असा आहे की हा तपास, हा मालेगावचा बॉम्बस्फोट उघडकीस आल्यामुळेच या देशामध्ये सगळे बॉम्बस्फोट हळूहळू हळूहळू वरती येत आहेत. असं आहे की लॉजिकल एंडकडे आपण जाताना दिसतोय ना आज. असं आहे की तुम्ही हा विचार करा की रामजी कालसंग्रा नावाचा जो प्लॅन्टर आहे ज्याने मालेगावमध्ये बॉम्ब ठेवला, ह्याच्यावरती इंटरपोल, CBI, NIA आणि महाराष्ट्र ATS वॉच ठेवून आहे. गुजरात, मध्य प्रदेशला तो वॉन्टेड म्हणून दाखवलाय. जर लोकशाहीमध्ये राज्य पुरस्कृत दहशतवाद होणार असेल तर हा देश जाईल कुठे? मी तुम्हाला धक्कादायक माहिती देतो की मागच्या सगळ्या इलेक्शन्समध्ये रामजी कालसंग्रा फोटो आयडेंटिटी दाखवून वोटिंग करून आलाय. याला काय म्हणायचं? स्वामी असीमानंद. ही बाब तुम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देऊन वारंवार तुम्ही उपस्थित केली. ह्याच्यात सरकारच्या रामजी कालसंग्रा इथे नाही, इंदोरमध्ये. ते ATSची कुठेतरी संदर्भात होतं, महाराष्ट्र ATS तपास. महाराष्ट्र ATS करणार काय त्याच्यामध्ये? पण देवासमध्ये असं आहे की महाराष्ट्र ATSला आपल्या आपल्या मर्यादा आहेत. तुम्हाला जर परराज्यातनं एखादा माणूस जरी आणायचा असेल तर त्या पोलिसांची परवानगी घेऊन तुम्हाला तो उचलावा लागतो. इट इज नॉट अ नॅशनल एजन्सी. नॅशनल एजन्सी इज NIA, जे आज कुठल्याही कोणालाही उचलून घेऊन दिल्लीला नेऊ शकतात. जसं असीमानंदांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि असीमानंदला त्यांनी आणून म्हणजे त्या प्रश्नांची सरबत्ती करून आज सगळं उघड केलेलं आहे. प्रश्न हा आहे की हे सगळं सिद्ध होत असताना ह्या भारतामधली असं आहे की एलिटीनी केलं तर त्यांना आम्ही राजरोज शिव्या देतो, ते आमचे नाहीत. त्यांना हा देश तुटावा असं त्यांचं स्वप्नच आहे. पण ज्या माणसांचं नातं ह्या मातीशी आहे त्यांनी या मातीशी गद्दारी करावी, देशद्रोह करावा आणि या देशात अराजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, ही लांछन आहे आमच्यावरती. आव्हाडांनी जो मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्यावरती आपण मिलिंद जोशीरावांशी पण बोलणार आहोत. पण ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, चर्चा अजून महत्वाची आहे. भेटूया ब्रेक नंतर.